नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपल्यासोबत आहे रेड कलरचं मशीन कॅप्टन मशीन आहे। तर आता सगळी आपण या ट्रॅक्टरबद्दल माहिती घेऊयात आपण। तर मी तुम्हाला सर्वात प्रथम चारी बाजूनी ट्रॅक्टर दाखवतो। कॅप्टन असं ब्रँडिंग आहे आणि भरपूर कलर्स या ट्रॅक्टरमध्ये उपलब्ध आहे, ते आपण विचारून घेऊयात। 4x4 मित्सुबिशीचं डिझेल इंजिन आहे, याला पाहू शकता आपण। 4 व्हील ड्राईव्ह आहे, 8th जनरेशन आहे। मॉडेल नंबर इथं पाहू शकता आपण 283 4WD कॅप्टन। तर आपल्यासोबत सर आले आहेत माहिती देण्यासाठी। नमस्कार सर। नमस्कार सर। नमस्कार। आपला परिचय सर? मी काशीनाथ काकडे, मी प्रॉपर सोलापूरचाच आहे, शेतकरी आहे। अच्छा। आणि शेतीच्या दृष्टिकोनातून आधुनिकीकरण करण्यासाठी शेतामध्ये जे उपयोगी पडतात वस्तू असू द्या किंवा अवजार असू द्या किंवा एखादं आधुनिकीकरणाचं यंत्र असू द्या, ह्या दृष्टीने आम्ही अभ्यास केला। ओके। आणि स्वतःच्या शेतीमध्ये ज्यावेळेला शेती करताना मला ज्या अडचणी आल्या, अच्छा, की माझं आजोबा बैल नसताना एक म्हशीला घेऊन एका रेड्याला एका साईडला ठेवून तो शेती करत होते। अच्छा। म्हणजे बैलाची जी वापर करून शेती करण्याची त्यांना तेवढी सुद्धा परिस्थिती नसताना त्यांनी आपलं घरात असलेली दुभती म्हैस आणि तिचाच वासरू रेडतो हिला म्हणजे आपल्या शेतातल्या ह्याला कुळवाला वगैरे देतो त्यांनी शेती केलेली। अच्छा। ही अडचण अशा अनेक शेतकऱ्याला असू शकते। ओके। अभ्यास केला की बाबा आपल्याला आधुनिकीकरणामध्ये पुढं कसं जाता येईल, आपण हा ट्रॅक्टरचा एक अभ्यास करून ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी आणला। अच्छा। त्याच्यामध्ये सुद्धा हा ट्रॅक्टर आहे की तो अशा पद्धतीचा की जो शेतकऱ्याला परवडेल, त्याच्या मेंटेनन्समध्ये सुद्धा त्याला उपयोगी पडेल, म्हणजे कमी खर्चात त्याला मिळावा आणि शेतीतल्या सर्व प्रकारच्या कामाला उत्कृष्ट असं काम करणारा ट्रॅक्टर आहे। ओके। 4x4 मध्ये आहे, 2 व्हीलमध्ये आहे। ह्याच्यामध्ये आता ह्याच्यात सिरीज आहेत वेगवेगळ्या। ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यासाठी 3 फुटीमध्ये पण अवेलेबल आहे। 3 फुटीमध्ये पण आहे? ओके। 3 फुटीमध्ये पण अवेलेबल आहे। शिवाय याच्यामध्ये इंजन क्षमतेमध्ये जर बघायला झालं तर 3 पिस्टनमध्ये पण इंजन क्षमता आहे, 2 पिस्टनमध्ये पण आहे आणि सिंगल पिस्टनमध्ये पण आहे। क्या बात। अगदी सिरीज जी स्टार्ट होते 20 HP पासून ते 30 HP पर्यंत सिरीज आहे शेतकऱ्यांसाठी। ओके। तर ही कॅप्टन कंपनी जी आहे ती देशामध्ये लहान ट्रॅक्टर बनवते, तर पॉइनर म्हणून या कंपनीला ओळखलं जातं आणि एकमेव देशातली एक कंपनी अशी आहे की जी स्वतः भारतात ट्रॅक्टर बनवते आणि भारताच्या व्यतिरिक्त इतर देशात पण आपला ट्रॅक्टर पोहोचवते। अच्छा। जवळजवळ 50हून जास्त देशामध्ये हा ट्रॅक्टर मेड इन इंडिया कम्प्लिटली? मेड इन इंडिया, टोटली कम्प्लीट मेड इन क्या इंडिया। बात। ओके। पूर्णपणे इंडियात तयार होतो। अच्छा। फक्त आता काही मॉडेल असे आहेत की ज्यांना काही इंजन एक्सपोर्टचं पाहिजे असतं। अच्छा। इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये त्याला मित्सुबिशी इंजन आपण जपानचं पण दिलेलं आहे। काही मॉडेल आहेत की त्याला स्वतः कंपनीचं इंडियन आपलं इंजन आहे। ओके। तर या ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य असं आहे की शेती करत असताना ऊस शेतीपासून मगाशी बोलत होतो आपण ऊस शेतीमध्ये 3 फुटाचा ट्रॅक्टरची गरज पडते आणि 4 फुटाच्या सरी शेतकरी पाडतो की त्याच्यामध्ये अंतर मशागत करण्यासाठी 3 फुटीची गरज असते। याही पलीकडे त्यातूनही तो ज्यावेळेला बाहेरच्या क्षेत्रात काम करतो त्याला पेरणीची गरज असते। ज्यावेळेला कांदा पेरतो, ज्वारी पेरतो, सोयाबीन पेरतो किंवा इतर सर्व पिकं आपण ज्या पेरणीच्या कामासाठी उपयुक्त करतो, तर त्याला सर्वोत्कृष्ट ट्रॅक्टर म्हणून आपल्याला गरज पडते ते सेन्सर वगैरे असणं गरजेचं आहे, पीक एक लेवल पडणं गरजेचं आहे। तर ह्या ट्रॅक्टरमध्ये ह्या सगळ्या फीचर्स दिलेले आहेत। ह्याच्या पलीकडे जाऊन आपण मशागतीमध्ये बळराम कुळो आपण वापरतो, बळराम कुळो नांगर जे आपण वापरतो ती ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये समजतात। अच्छा। आता ह्याच्याही पुढचं जसं कोरडवाहू शेती रेग्युलर शेती केली जाते, त्याच्या पुढची स्टेप जर आपण बघू
तर त्या स्टेपमध्ये जर बघायला तर फळबाग शेतीमध्ये येते. ओके. म्हणजे सेगमेंट असा ठरतो की ऊस शेती करणारा, फळबाग करणारा किंवा कोरडवाहू शेती करणारा. आता ह्याच्यामध्ये फळबागमध्ये जर आपण अभ्यास केला तर ह्याला PTO स्ट्रॉंग दिलेला आहे. ह्याच्यामध्ये ह्या ट्रॅक्टरच्या किमतीच्या पुढचे जास्त किमतीचे ब्लोअर ह्याला आपण चालू शकतो. अच्छा. हां, म्हणजे अगदी 7 लाख 8 लाख 10 लाख 15 लाखाचे ब्लोअर ह्याला चालतात, तेवढे कॅपॅसिटी ह्या ट्रॅक्टरला दिलेली आहे. ह्याला PTO डबल दिलेला आहे, 540 RPMचा दिलेला आहे, 1000 RPMचा पण PTO दिलेला आहे. ह्याला हायड्रोलिक सिस्टममध्ये EDTCचे सिस्टम दिलेले आहे. जे आपण आजच्या बाजारामध्ये जर बघितलं मार्केटमध्ये स्ट्रॉंग आणि चांगली पद्धतीची आपण त्याची गणना करतो. त्याच्यामध्ये पॉवर स्टिअरिंग एकदम स्ट्रॉंग दिलेलं आहे. पॉवर स्टिअरिंगची पुढची स्टेप दिलेली आहे, हायड्रोस्टॅटिस्टिक याच्यामध्ये सिस्टम वापरलेली आहे. ओके. कारण बाहेरच्या देशामध्ये महिला ट्रॅक्टर चालवतात. अच्छा. आणि त्यावेळेला त्या महिलांना ट्रॅक्टर चालवत असताना एकदम स्मूथली काम व्हायला पाहिजे, जेणेकरून पेन होऊ नये शोल्डरचा. तर तिथला तो नियम असल्यामुळे ह्या ट्रॅक्टरची फॅसिलिटी तिथे दिलेली आहे. मग तो तिथे देतो, मग इथं का नाही? बरोबर. इथे सुद्धा तोच मॉडेल आपल्या एकाच पॅनलवरती येतो. म्हणजे ह्या फॅसिलिटी दिली, त्याचं वैशिष्ट्य सांगायचं तर टोटल 3 बॉडीमध्ये येते. अच्छा. ह्याला फायबर पार्ट आपण वापरत नाही याच्यामध्ये. सगळं टीन. हां, टोटल 3 मध्ये येतो. मोल्डिंग जिथं होत नाही त्या ठिकाणी कमी प्रमाणात फायबर पार्ट वापरलेला आहे. साईड शिफ्टमध्ये आहे, जेणेकरून सेंटरमध्ये टाकत असताना गिअर टाकताना अडचण निर्माण होतात. तर साईड शिफ्ट आपल्याला गिअर कंपनीने प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके. हां, म्हणजे जसं कार आपण चालवतो साईड शिफ्टमध्ये ह्याला दिलेला आहे. अच्छा. त्याच्यामध्ये स्वतंत्र गिअर दिलेत. 9+3चे हे गिअर सिस्टम आहे. ज्या स्पीडने तो पुढे जातो त्या स्पीडने तो पाठीमागे सुद्धा तेवढ्या स्पीडने ताकदीने येतो. म्हणजे एवढं फॅसिलिटी याच्यामध्ये दिलेलं आहे. सीट अरेंजमेंट जे दिलेलं आहे की आरामदायक, ज्याच्यावरती दिवसभर जरी काम केला तर त्याला थकवा जाणू नये. अच्छा. सस्पेन्शन दिलेलं आहे त्याला. ओके. आणि आपल्या वजनानुसार वीटचे अरेंजमेंट याच्यामध्ये दिलेले आहे. ह्याच्यामध्ये ओके. हाय बेनिफिट त्याच्यामध्ये दिलेला आहे. यामध्ये कोणते कोणते लिव्हर्स दिलेले आहेत सरजी? 4 लिव्हर्स दिसत आहेत. हा, इथं लिव्हर मध्ये सर इथं दिलेलं आहे. इथं हाय, मीडियम, न्यूट्रल आणि लो स्वतंत्र 4 पोझिशन स्पीड कंट्रोल करतो हा लिव्हर करतो. याच्यामध्ये 1000 RPM आणि 540 RPM ह्या लिव्हर त्याच्यासाठी दिलेला आहे. 1000 RPM ला आपण पुश केलं, पुढे घेतलं तर 1000 चालतो, पाठीमागे घेतलं तर 540 वर चालतो. ओके. त्याच्या बाजूला आपण जर बघितलं गेले तर DC आणि याच्यामध्ये 2 दिलेत. एक DC डेप्थ कंट्रोल आणि पोझिशन कंट्रोल आहेत. ओके. हां, म्हणजे आपला अवजार कोणत्या लेवलला एकदा सेटिंग करून ठेवा तर पोझिशन कंट्रोलला डेप्थ किती खोली सोडावं हे याची पोझिशन कंट्रोलला लिव्हर दिलेलं आहे. हे स्वतंत्र देऊन पुन्हा इथं स्वतंत्र एक दिलेलं आहे, ते म्हणजे 2 व्हील आणि 4 व्हील ड्राईव्ह. अच्छा. हां, हे याच्यामध्ये आपल्याला गाडी 2 व्हीलमध्ये ठेवता येते किंवा 4 व्हीलमध्ये करता येते. ह्याचा स्वतंत्र घेर दिलेला आहे वेगळा. ओके. हां, आणि इथं हँडमध्ये रेस एकदा सेट केला की काय आपण RPM ला सेट करून म्हणजे ब्लोअर चालवला जातो तर ह्याच्यावरती आपण कंट्रोल करतो. ओके. म्हणजे नॉमिनल पण चांगल्या गोष्टी की ज्याच्यातून मेंटेनन्स कमी होईल आणि शेतकऱ्यांचा फायदा होईल. थोडक्यात मॅक्झिमम फीचर्स द्यायचा प्रयत्न केलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते, ऊसामध्ये काम करताना सायलेन्सर बाजूला जर असेल ट्रॅक्टरमध्ये तर ऊस त्याच्यामध्ये अडकून ऊस तुटतो. हो. हां, आणि तर त्याचं पुन्हा काय होतं की ऊस अडकून पुन्हा शेतकऱ्याचं ते सायलेन्सर ट्रॅक्टरचं पण तुटतो. तर त्याला सायलेन्सर इनबिल्ट दिलेला आहे. म्हणजे आपण जर बघितलं गेलं तर ट्रॅक्टरला सायलेन्सर कुठे बघावं लागतं, हुडकावं लागतं. तर हे खासियत त्यांनी कॉम्पॅक्ट मध्ये बनवलेलं आहे. अच्छा. बॅटरीची व्यवस्था आतून दिलेली आहे. ओके. म्हणजे चोरीला बॅटरी गेले जाण्याचा प्रश्नच येत नाही. अच्छा. बोनेट काढून बघू शकतो सर? यस. याला चावीमध्ये दिलेलं आहे. फ्रंट ओपनिंग बोनेट दिलेला आहे. पूर्णपणे आपण इझिली शेतीचं काम करताना किंवा काही इतर कामं असतील तर त्यावेळेला सहजासहजी करू शकतो. ओके. सर जी जरा थोडक्यात इंजिनची माहिती देऊन टाका. हां, आता हा 3 पिस्टनमध्ये इंजन येतो. मित्सुबिशी इंजन आहे, त्याचं ब्रँडिंग पण आहे त्याच्यावरती, मित्सुबिशी प्युअर. ओके. हा मी ते घेतलं. यस, तिथं पण आहे. पॉवर बाय मित्सुबिशी. हां, पॉवर बाय मित्सुबिशी. आणि याच्यामध्ये एअर क्लिनर सुद्धा आतूनच दिलेला आहे. ओके. त्यामुळं इझिली मुवमेंट्स आहेत. इंजनमध्ये सुटसुटीतपणा दिलंय. एखादं काम करायचं असेल तर इझिली त्याला हात मेकॅनिकचा आपला तिथं बसतो. ओके. अशी सर्वसाधारण 1.5 लिटरचा डिझेल कन्झम्पशन आहे. हां, आता ऑफरमध्ये आपल्या ट्रॅक्टरला महाराष्ट्र शासनाच्या जे आपण महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज भरल्यानंतर अनुदान मिळतं ते ह्या ट्रॅक्टरला पण मिळतं. हा ट्रॅक्टर A ग्रेडमध्ये गणला जातो. फायनान्सिंग सेक्टरमध्ये याच्यामध्ये जनरली जर बघायचं झालं A ग्रेड असल्यामुळे 1 हप्ता माफीची योजना ह्याला फायनान्सिंग सेक्टरने दिलेली आहे. म्हणजे वर्षभरामध्ये एखाद्या शेतकऱ्याचं आजारी पडल्यामुळे कोणी हप्ता भरत नाही किंवा त्याच्यावर आर्थिक संकट निर्माण होतं, तर अशा वेळेला शेतकऱ्याला फायनान्सिंग सेक्टरमध्ये आजारीपणाचा रिपोर्ट जर दिला तिथं तर त्यांना 4 दिवसाचा हॉस्पिटलचा रिपोर्ट दिला तर रक्कम 70,000 रुपये वर्षातून माफ होतात. अच्छा. असं वर्षातून एकदा, असे 5 वर्षात 5 वेळा लाभ घेण्याचा ह्याला एक ऑफर त्याच्यामध्ये आहे.
ओके. ही एक चांगली फायनान्शियल सेक्टरची ऑफर याला पण आहे. ओके. किंवा याच्या व्यतिरिक्त आपण जर ज्या कास्टमध्ये आहोत त्या कास्टमध्ये विविध महामंडळ आहेत. जसं मराठामध्ये ह्या कॅटेगरीमध्ये जर असाल तर त्यामध्ये आपल्याला अण्णासाहेब पाटील या महामंडळामार्फत व्याज परतावाची योजना ह्याला लागू आहे. अच्छा. ओबीसी महामंडळाच्या सेलमध्ये असाल तर ओबीसी महामंडळाच्या सेलमधून आपल्याला याच्यासाठी व्याज परतावाची योजना आहे. चर्मकार महामंडळाच्या असेल असं वेगवेगळे जे महामंडळ आहेत त्या सगळ्या योजना ह्याला पात्र आहे. ओके. तर ह्या ह्याच्यामध्ये आणि सर जी आपलं जो ट्रॅक्टर आहे एकरी कसं काम करतं? हा एकरी साहेब याचं जे अवजार आहेत सरासरी कंपनीने काढलेलं असतं ॲव्हरेज. आता काही कंपन्यांचा ॲव्हरेज सरासरी ज्या वेळेला ट्रॅक्टर एका जागेवरती रोलरवरती प्रेशर देऊन काढलेला असतो ॲव्हरेज तो प्रत्येक काही कंपन्याचे 2 लिटर येतं, काही कंपन्याचे 2.5 येतं. पण आपला प्रेशर देऊन हाय प्रेशर देऊन वर्किंग काढलेला असतो तो आपला 1.5 लिटर आलेला आहे. म्हणजे डिझेल कन्झम्पशन इतरांपेक्षा आपलं कमीच आहे. आता आम्ही काही ठिकाणी स्वतः डेमो पण बघितलेत ब्लोअरवरती. आता कंपन्यांची आम्ही नावं घेणार नाही पण त्या कंपन्यांसोबत आम्ही ज्यावेळेला कॉम्पिटिशन केलं त्यावेळेला ब्लोअरवरती त्या ट्रॅक्टरला लागला 2.5 लिटर त्या ट्रॅक्टरमध्ये. आमच्या ट्रॅक्टरला 1.25 लिटर लागला. क्या बात. हा तर हा डिफरंट पडला. आज ते 10 वर्ष झालं ट्रॅक्टर वापरत आहेत. त्यांना आम्ही प्रश्न विचारला साहेब 10 वर्षात डिझेल किती गेलं तर त्यांनी डोक्याला हात लावला की साहेब म्हणले माझे 2-3 ट्रॅक्टर आले असते एवढ्या रकमेमध्ये. अच्छा. तर हा एक फरक त्याच्यामध्ये आहे. आणि जेन्युन वेळेची बचत ह्या काम करताना डेमोमध्ये लक्षात आलं की त्या कामाच्या ब्लोअरच्या फ्रिक्वेन्सीच्या कामाच्या पद्धतीत आणि आपल्या ह्याच्यामध्ये किमान 7 मिनिटाचा फरक होता. म्हणजे एवढा फरक झाला. शेतकरी मंडळी जे असतं आपल्या शेतात काम करत असतं मग त्यांना सर्व्हिसची काय सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे? सर्व्हिससाठी साहेब आपण काय केलेलं आहे की आपल्याकडे 3 ब्रँचेस आहेत सोलापूरमध्ये. त्याच्यामध्ये अक्कलकोट आहे, मोहोळ आहे आणि सोलापूरमध्ये आहे. ह्या तालुक्यांमधून आपल्याकडे मेकॅनिकल पण उपलब्ध आहेत जे ज्या वेळेला आम्हाला कॉल येतो की साहेब आमच्या ट्रॅक्टरला काही प्रॉब्लेम आहे छोटासा मोठासा आमचं तात्पर्यानं प्राधान्यानं शेतकऱ्याच्या शेतात जाऊन आपला प्रॉब्लेम आपला म्हणजे तुम्ही डोर टू डोर जाऊन पण करता? डोर सर्व्हिस देतो आपण. क्या बात. हां. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की याचा पार्ट अवेलेबल माझ्याकडे आहे. कारण मला माहिती आहे की एखाद्या शेतकऱ्याचं काम शेतात नडलं तर त्याचं ट्रॅक्टर जागेवर बसू नये. बरोबर. आम्ही पार्टची पण उपलब्ध ठेवलेली आहे आमच्याकडे. ओके. सर्व्हिस हा असा काय म्हणजे एवढा मोठा आम्हाला असं वाटत नाही. आणि सर्व्हिस आमची चांगली गेल्यामुळे आमच्याकडे आजचा अनुभव येतो की एखादा शेतकरी आमच्या ट्रॅक्टर घेतो तो दुसऱ्याला सांगतो की साहेब सर्व्हिस चांगली आहे आपण ट्रॅक्टर जरूर घ्या. आपल्या जिल्ह्यामध्ये अंदाजे किती ट्रॅक्टर असतील सरजी? साहेब मी आत्ता 1.5 वर्ष झालं माझ्याकडे डीलरशिप आहे. नियर अबाउट 160+ ट्रॅक्टर आपण दिलेले आहेत 1.5 वर्षामध्ये. क्या बात सरजी. कमी वेळेमध्ये आम्ही थोडंसं अचीव करू शकलो पण हे सगळं शेतकऱ्यांमुळेच. हो ते तर आहेच. आपल्याकडे किती कलर्समध्ये अवेलेबल आहे सरजी? आपल्याकडे हा प्रोडक्ट आहे तो इंद्रधनुष्य आपण जसं म्हणलं जातं तसं इतर कुठल्या कंपनीकडे नाही आहे. ओके. 7 कलर्स. हां. तर सगळ्या कलर्समध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये रेड आहे, ब्लॅक आहे, त्याच्यामध्ये पुन्हा तुमचा निळा आहे कलर, त्यानंतर आपला ऑरेंज कलर येतो, त्यानंतर पिंक कलर येतो. क्या बात. हां. म्हणजे आणि व्हाईट सुद्धा कलर आहे. क्या बात. आहे. असे वेगवेगळे रेंजेस आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे ऑलमोस्ट सगळे कलर असले आहेत. ज्याला जो कलर पाहिजे तो स्टँडर्ड कलर सगळे अवेलेबल आहे. Yes, yes. आणि कलरची वैशिष्ट्य चांगलं ते इंग्लिश मेटॅलिक कलर आहेत साहेब. ओके. हां. जे वातावरणाचा इफेक्ट लवकर त्याच्यावर होत नाही त्या अशा क्वालिटीची कलर कंपनी रेफर करते. तर सर्व क्वालिटी आणि दर्जेदार मटेरियल यूज करून भारतातील हा एकमेव ट्रॅक्टर आहे जो जागतिक बाजारपेठ पण खेचतो आता सध्या. अच्छा. सर आता जरा डेमो दाखवा ना ट्रॅक्टर फिरून वगैरे. तर एक कमी रेडियसमध्ये किती फिरू शकते ते दाखवत आहेत. पाहू शकता आपण. रिव्हर्स. ओके. तर मित्रांनो हा वाला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.